रोशन शिक्षण संकुलात सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्याचे उद्घाटन डॉक्टर जानवी माखीजा मॅडम अध्यक्षा रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आलं। यावेळी श्री जे.आय. इंगळगी संस्था अध्यक्ष रोशन शिक्षण संकुल सौ सबीना इंगळगी मॅडम संस्था उपाध्यक्षा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बी.जे. इंगळगी सर व अलहाज एडी शेख उर्दू हायस्कूलची मुख्याध्यापिका श्रीमती ए.के. बांगी मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झालाय। या बाल आनंद मेळाव्यामध्ये संकुलातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील एकूण 150 स्टॉल लावण्यात आले होते। बाल आनंद मेळाव्यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान देण्यात आलं। विद्यार्थ्यांना खरेदी विक्री व्यवहार हाताळणे, ग्राहकांशी संवाद साधणे व आपल्या वस्तूंची जाहिरात तसेच विक्री कशी करावी याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले। या आनंद मेळाव्यामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ, थंड पेय व विविध गेम यांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते। विशेष आकर्षण म्हणजे या मेळाव्यामध्ये मिकी माऊस व जम्पिंग जॅक ही होते, त्याचा लहान विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतलाय। क्रीडांगणावरती सर्वत्र विद्यार्थी आपल्या मित्र मैत्रिणी व पालकांसोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले। ज्ञान मंदिरामध्ये विद्या खेळ याचे शिक्षण मिळते, त्याच ज्ञान मंदिराच्या क्रीडांगणावरती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहार ज्ञानाची शिकवण घेतली आहे। यावेळी संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। याचा आढावा घेतलाय पत्रकार गफूर सौदागर यांनी। नमस्कार, माझे नाव मोहम्मद उस्मान आणि साजिद हुसेन सय्यद। मी रोशन प्रशालेतील इयत्ता 10वीत शिकणारा विद्यार्थी। आज दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी आमच्या शाळेत बालानंद मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। या बालानंद मेळाव्यास मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। या बालानंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यातील व्यावसायिक गुण आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत मिळते। या बालानंद मेळाव्यामुळे एखादा भविष्यातील चांगला व्यवसाय घडण्यासाठी सुद्धा मदत मिळते। या बालानंद मेळाव्यासाठी आमच्या शिक्षकांनी आम्हाला मोलाचे असे मार्गदर्शन केले आणि भविष्यात असेच उपक्रम आमच्या शाळेत आमच्या शिक्षकांनी घेत राहावे अशी आशा व्यक्त करतो आणि इथे थांबतो। धन्यवाद।